सुरुवात करणार आहोत। अजित पवारांचे आणखी एक नेते अडचणीत आलेले आहेत। दुसरीकडे सूरज चव्हाण यांचा आता राजीनामा घेण्यात आलेला आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। विजय घाटगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, कठोर निर्णय घेतला, अजित पवारांचं ट्विट। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह। कोणत्याही हिंसेला, असभ्य वर्तनाला आणि असंसदीय भाषेला ठामपणे विरोधच। अजित पवारांकडून सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर निवेदन प्रसिद्ध। सूरज चव्हाण यांनी केलेली मारहाण चुकीची आणि निंदनीय, मी त्यांना समज दिली। अजित पवार सूरज चव्हाण यांच्याबाबत निर्णय घेतील, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। काल घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला। लातूर मारहाण प्रकरणानंतर सूरज चव्हाणांची दिलगिरी, विजयकुमार घाटगेंना भेटणार, गैरसमज दूर करणार, सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। लातूरमधील खासगी रुग्णालयात विजयकुमार घाटगेंवर उपचार सुरू, पोटात त्रास होतोय, बोलायलाही त्रास होतोय, जखमी विजयकुमार घाटगे यांची प्रतिक्रिया। सूरज चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा दाखल, लातूर शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। लोकांनी प्रश्न विचारले की सत्ताधाऱ्यांकडून फटके, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू असा संदेश सत्ताधारी देतायत का? रोहित पवारांचा संतप्त सवाल। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी, दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का? सूरज चव्हाणांच्या राजीनाम्याच्या आदेशावर रोहिणी खडसेंचा सवाल। लोकशाहीत सर्वांना आंदोलनाचा अधिकार, पण दादागिरी जबरदस्ती चालणार नाही। छावा संघटनेकडून लातूर बंद केल्यानंतर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया।